रोज रोज ऑफिस टिफिनसाठी कुठल्या भाज्या बनवाव्या आणि कमी वेळातसुद्धा त्या व्हायला पाहिजेत. तर सकाळच्या घाईत झटपट होणाऱ्या अशा मी 3 चमचमीत भाज्या तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिली भाजी ही काळे हरभरे किंवा काळे चणे असतात ना त्याची आहे. तर त्यासाठी इथे 1 वाटी हरभरे मी रात्रभर असेच भिजत ठेवले होते. तर इथे भिजल्यानंतर आता एक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. ही काळ्या चण्याची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. कुकरमध्ये बनवल्यामुळे 15 ते 20 मिनिटात तयार होते आणि सेपरेट चणे शिजवण्याचा वेळही वाचतो. तर त्यासाठी एक वाटण बनवायचं आहे. टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचे वाटण बनवून घेतलं आहे. नंतर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावर तेल घातलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. तर खडे मसाल्यामध्ये इथे तमालपत्र, दालचिनी आणि 2-3 मिरे घातले आहेत. नंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे. नंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर अशी कुकरमध्ये काळ्या चण्याची भाजी खूप खायला छानही लागते आणि झटपट तयार होते. सकाळच्या घाईत तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून पहा. नंतर बनवलेली पेस्ट घालायची आहे. तीसुद्धा 1-2 मिनिटे व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. नंतर आता याच्यात काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये हळद पावडर, धना पावडर, नंतर लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे. तर इथे हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. मसाले छान व्यवस्थित असे परतवून झाल्यानंतर भिजवलेले चणे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. साईडला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर इथे बघू शकता मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलं आहे. आता याच्यामध्ये भिजवलेले चणे घालायचे आहे आणि गरम पाणी घालून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला चणे 1 मिनिटभर परतवून घेतले. नंतर मिक्सरच्या भांड्यातच गरम पाणी घालून एकदा मी हे भांडं विसळून याच्यात टाकलं आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात मी थोडंसं तूप घालणार आहे. 1 चमचा इथे मी तूप घालत आहे. तुपामुळे याला आणखीनच छान टेस्ट येते. झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे चणे आपले व्यवस्थित शिजले जातात. तर इथे शिट्ट्या झाल्यानंतर मी झाकण काढलं आहे. भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे. ही थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होते. तर इथे झटपट होणारी काळ्या चण्याची चमचमीत अशी डब्यासाठी भाजी बनवून तयार झाली आहे. बघू शकता रंग एकदम छान आले आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीनही थोडीशी घट्टसुद्धा दिसत आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर आता आपण दुसरी टिफिनसाठी भाजी बनवत आहोत. ती म्हणजे दोडक्याची भाजी बनवणार आहोत. हिरवी मिरची आणि डाळ घालून अशी दोडक्याची भाजी एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. खूप झटपट तयार होते. जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर इथे दोडका स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याची वरची साल या पद्धतीने काढून घ्यायचे आहे व नंतर याचे छोटे छोटे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. ही डाळ दोडक्याची भाजी बनवताना तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता. तर आज मी मुगाची डाळ वापरणार आहे. तर मुगाची डाळ मी 5 ते 10 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे. तुम्ही चण्याची सुद्धा वापरू शकता कारण मुगाची डाळ लवकर भिजते आणि लवकर शिजली जाते. त्यामुळे सकाळच्या घाईत अशी मुगाची डाळ घालून जर दोडका बनवला तर झटपट आपली भाजी तयार होते. तर इथे दोडका चिरला आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यात 2-3 हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे. याची पेस्ट बनवायची आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर फोडणीसाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात तेल घातलं आहे. नंतर थोडासा हिंग घालायचा आहे. 1 चमचा मोहरी आणि जिरे घालायचं आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे घातले आहे. नंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि बनवलेली
पेस्ट आपल्याला याच्यात 1 मिनिटभर परतवून घ्यायची आहे। ही हिरवी मिरचीची पेस्ट एक मिनिटभर परतवल्यानंतर बारीक कट केलेला दोडका घालायचा आहे। त्याआधी इथे मी 1 चमचा हळद पावडर घातली आहे आणि भिजवलेली मुगाची डाळ सुरुवातीला परतवून घ्यायची आहे। 1 मिनिटभर परतल्यानंतर दोडका घालायचा आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे। चवीपुरतं मीठ घातलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढायची आहे। ताटामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे दोडका खाली कढईला लागत नाही। आणि वरती ताटामध्ये गरम झालेलंच पाणी याच्यात थोडंसं घालायचं आहे। जास्त पाणी घालायची गरज नाही। थोड्या पाण्यातच ही दोडक्याची भाजी आपली व्यवस्थित शिजली जाते। तर इथे पाणी घालून आणखीन मी याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी शिजवून घेतली। नंतर शेवटी याच्यात भाजलेलं शेंगदाण्याचं थोडंसं कूट घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर सकाळच्या गडबडीत झटपट होणारी ही दोडक्याची भाजी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर इथे आपली भाजी बनवून तयार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर डब्यासाठी एकदा अशा पद्धतीने दोडक्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। आता आपण तिसरी डब्यासाठी झटपट होणारी भाजी पाहणार आहोत। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर तिसरी आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। कारल्याची भाजी ही बऱ्याच जणांना आवडत नाही आणि कडवटसुद्धा काही जणांकडून होते। तर आज मी जी भाजी बनवणार आहे ती अजिबात कडू होणार नाही आणि पहिल्यांदा जरी कारलं खात असाल किंवा आवडत नसेल त्यांनासुद्धा ही भाजी नक्की आवडेल। तर त्यासाठी इथे कारली छान स्वच्छ धुवून घेतली आहेत। त्याचा मागचा आणि पुढचा पार्ट या पद्धतीने मी इथे कट करून घेतला आहे। नंतर आपल्याला बारीक या कारल्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत। त्याआधी इथे कारल्याची वरची जी साल आहे ती काढून घेऊ शकता किंवा नाही काढली तरीसुद्धा चालेल। मी काढलेली नाही, तशीच मी कारली या पद्धतीने कट करून घेतले आहेत। आतल्या बिया काढून घेतल्या आहेत। नंतर एका बाउलमध्ये या कारल्याच्या चकत्या काढल्या आहेत। त्याच्यात मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि या पद्धतीने टॉस करून 10 मिनिटे असंच हे साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे यातील कडूपणा कमी होतो। नंतर आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये इथे किसलेलं खोबरं घेतलं आहे, ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। खोबऱ्यासोबत लसूण आणि अद्रकसुद्धा घातलं आहे। हे पाणी न घालता असंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। नंतर इकडे कारलीसुद्धा बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे। आता फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यात तेल घालायचं आहे। कारली आपण न धुता न पिळता तशीच वापरणार आहोत, फक्त पिळून घ्यायची आहे, धुवायची नाही। तर इथे जिरी मोहरी घातलं आहे। नंतर बारीक कट केलेला कांदा घातला आहे। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटे इथे कांदा परतवून झाल्यानंतर मिक्सरला बनवलेलं जे वाटण आहे खोबरं आले लसूणचं ते आपल्याला याच्यात घालायचं आहे आणि ते सुद्धा 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। याच्यात काही जण टोमॅटोसुद्धा घालतात, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, मी घालत नाही। नंतर इथे हळद पावडर घातली आहे। नंतर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातला आहे। व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कारल्याच्या फोडी आहेत ते सुद्धा याच्यात टाकून घ्यायचे आहेत। तर हा मसाला बघू शकता छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आहे। नंतर कारल्याच्या चकत्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर कारल्याच्या या चकत्या फक्त पिळून घ्यायच्या आहेत, पाण्यात धुवून घालायच्या नाहीत,
नाहीतर मग त्यातील पौष्टिकपणा सर्व निघून जातो. नंतर लास्टला इथे मीठ घातलं आहे आणि गूळ आणि लिंबाचा रस घालायचा आहे, त्यामुळे कारलं अजिबात कडू होत नाही. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढायची आहे. कारलं शिजत आल्यानंतर गूळ टाकायचा आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे. गूळ आणि लिंबाचा रस घातल्यामुळे कारल्यातील कडूपणा पूर्णपणे निघून जातो. इथे थोडंसं गरम पाणी मी कारलं शिजण्यासाठी घातलं आहे, जास्तही वापरायचं नाही. मिक्स करून 5 मिनिटे असंच याला शिजवून घ्यायचं आहे. तर डब्यासाठी झटपट होणारी ही कारल्याची भाजी आपली तयार आहे. त्याआधी इथे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. नाही घातलं तरीसुद्धा अशीसुद्धा ही भाजी छान लागते, परंतु थोडंसं मी घातलं आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर या तीनही भाज्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.